श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु आपण कोणासोबत राहत आहोत, आपण एकमेकांची तुलना एकमेकांसोबत करत असतो. त्यामुळे कोण उंच, त्याचप्रमाणे कोण श्रीमंत, कोण गरीब, आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो फक्त तुलनेमध्ये राहत असतो. परंतु एकरूपता आपल्याला दाखवायची. आता समर्थ म्हणाले, गरिबांच्या जीवनांशी एकरूप झाल्याशिवाय. आपला देह गरिबी आहे का श्रीमंतीचा आहे, विचार करा. खरं पाहायला गेलो तर आपला देह हा श्रीमंतीचा आहे. गरीब कशामुळे झालो तर आपण आपल्या कर्मामुळे. अहो, लाख मोलाची किंमत आहे आपल्या देहाची, पैशात न मोजता येण्यासारखं आहे, बरोबर की नाही? परंतु या लाख मोलाचा जरी देह असला तरी कर्म जर तुझी वाईट असेल तर तुझं जीवन हे गरिबीतलं आहे. समर्थांनी उत्तम भाग दिलेला आहे. आपण समाजसेवा करत असतो, समाजसेवा करायची, त्याचप्रमाणे या देहाचा भाग चालू आहे. समर्थ म्हणाले, कारण तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. ज्याच्याजवळ पैसा असतो ना, तो देह बघा काम करायला तयार होत नाही. समाजाची सेवा करायची, नियोजन उत्तमच आहे, परंतु श्रीमंतीचा देह असल्यामुळे आपण काम करायला लाजतो. मी कुठे काम करू, रस्त्यावर कुठे मी झाडू मारू, कुठे मी ते स्वच्छ करत बसू, मला 4 लोक ओळखतात. आपण काय करतो, त्यामुळे आपण 4 जणांना अजून, बरोबर की नाही, बोलवतो आणि त्यांना पैसे देऊन बघा त्यांच्याकडून सेवा करून घेतो असतो. स्वच्छता कोणी केली, त्या लोकांनी केली. नाव कोणाचं मोठं झालं तर या व्यक्तीचं नाव झालं, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जर आपण त्या व्यक्तींच्या सोबत एकरूप झालो असतो तर त्यांना सुद्धा मजा झाली असती. कारण का, आपल्यासोबत बघा प्रत्यक्षात ज्यांनी काम सांगितलेले ती व्यक्ती सुद्धा हजर आहे. परंतु आपण काय विचार करतो, मी कुठे तिथे जाऊ, मीपणा आला ना, अभिमान आला. समर्थ म्हणाले, गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास आपण पात्रच होणार नाहीये. समाजसेवा करायची, समाजसेवा करत असताना बघा विचार नाही करायचा. अहो, प्रत्यक्ष आपण या देशाचे नागरिक आहोत. स्वच्छता राखणं, बघा एकमेकांच्या मदतीला जाऊन एकमेकांसोबत कार्य करणं खूप गरजेचं आहे. गरिबीची, दुःखाची आणि गरजांची प्रत्यक्ष जाणीव असल्याशिवाय केलेली सेवा ही वरवरची पाहायला मिळत असते. परंतु खरी सेवा तेव्हाच होते जेव्हा आपण त्यांच्यासारखे जगून त्यांच्या वेदना समजून घेत असतो, मग त्यांना आपण मदत करतो. आता विचार जर आपण केला, आपल्या आयुष्यात अनेक दुःख येत असतात, अनेक गरिबीतून आपले दिवस बघा आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु संतांनी सुद्धा उत्तमाची शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. बघा प्रत्यक्षात अनुभवाचं महत्त्व, की खऱ्या समाजसेवेसाठी फक्त दान देणं पुरेसं नाहीये. आपण काय करतो,
की आपण दान करत बसतो. मी 5,000 दिले, 10,000 दिले, 50,000 दिले, 1,00,000 रुपये दिले, 10,00,000 रुपये दिले. समर्थ म्हणाले श्रीमंती नाहीये, याला खरी श्रीमंती म्हणत नाहीये. श्रीमंती तोच व्यक्ती आहे, श्रीमंती तोच देह आहे जो प्रत्यक्ष स्वतःचा ताट जेवल्यानंतर स्वतः उचलून ठेवतो. ही खरी श्रीमंती. किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये बघा, प्रत्यक्षात कुठे ज्याप्रमाणे अडचणी येतात, कुठे संघर्ष करावा लागतो, कुठे गरज कमी पडते, तेव्हा प्रत्यक्षात मदतीला धावून येतो. ती खरी व्यक्ती. सहानुभूतीची गरज समर्थ म्हणाले त्यांच्यासारखं जगून त्यांच्या भावना वेदना समजून घेतल्यानेच त्यांना योग्य ती मदत आपण करू शकतो की नाही. आता आपले मित्र कोण आहेत, आता आपल्याच लेवलचे आपण पाहतो ना. ज्याच्याजवळ बघा, आपल्याजवळ पहिलं पाहायचं, आपल्याजवळ बाबा 2 व्हीलर आहे, मग आपले मित्रसुद्धा 2 व्हीलरचेच असतात ना. आपल्याजवळ 4 व्हीलर असले की आपण 2 व्हीलर सायकलवाल्यांना विचारत नाही, बरोबर की नाही. ज्याच्याजवळ 4 व्हीलर आहे तोच माझा मित्र असं आपण धरत असतो, पण नाही हो. विचार करायला पाहिजे. आपण सूटबुटांमध्ये आहोत, परंतु रस्त्याने चालणारा बघा एखादा आपल्याला व्यक्ती निदर्शनास येत असतो, एखादा लहान मुलगा असतो, लहान मुलगी असते, त्याच्या पायामध्ये चप्पलसुद्धा नसते हो. उन्हाचे दिवस आहेत बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर पायाला चटके लागतात, परंतु आपण पाहिलं नाही. आपण फक्त काय विचार केला, अरे माझ्यासारखी बुटं दुसऱ्या कोणाचीच नसणार, फक्त आपण तुलना करत बसलो. परंतु त्या बिचाऱ्यांच्या पायामध्ये चप्पलसुद्धा नाही. समाजसेवा कोणती, समर्थ म्हणाले. स्वतःच्या परिस्थितीतून गेल्यानेच स्वतःला समजत असतं की दुसऱ्यांची सेवा करण्यास किती तत्पर राहणं गरजेचं आहे. समर्थांनी सुंदर बोधसुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. एका गावात एका श्रीमंत बघा घराणं होतं. त्या घरामध्ये श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला वाटलं की त्याने गरिबांची सेवा करावी, म्हणून त्याने आपल्या बंगल्यात एक मोठी जेवणाची सोय केली आणि गावातील सर्व गरीब लोकांना जेवायला बोलावले. कारण ती व्यक्ती खूप श्रीमंतीची होती. त्यांना वाटलं की माझ्यासारखं कोणीच नाही आहे, म्हणून सर्वजण गरीब आहेत, त्यांना आपल्या घरी म्हणजे बंगल्यामध्ये जेवायला बोलूया. अनेक लोक आली, पण ते पोटभर जेवले नाही. तेव्हा ती श्रीमंती व्यक्ती त्यांना जास्त जेवण देत नव्हती. तिथे एक वृद्ध व्यक्ती आली आणि त्याने फक्त एक भाकरी मागितली हो. पण ती भाकरी खात असताना त्याला रडू आलं. त्या श्रीमंती व्यक्तीने सुद्धा ती भाकरी आणून दिली, परंतु त्या व्यक्तीला रडू आलं. श्रीमंत व्यक्तीने विचारलं, तुम्ही का रडताय? तेव्हा दाराजवळ असणारी व्यक्ती म्हणाली, मी माझ्या आयुष्यात इतकी गरिबी पाहिली आहे की जेव्हा मला अर्धी भाकरी मिळते तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण येते. जेव्हा दिवसभर उपाशी राहिल्यावर कधीतरी मिळणारी अर्धी भाकरी ही खूप मोठी वाटायची. या अर्ध्या भाकरीत मला माझ्या गरिबीचा अनुभव आहे, तुमच्या जेवणातलं नाही. हे ऐकून श्रीमंती बघा प्रत्यक्ष व्यक्तीला आपली चूक समजली. त्याला जाणवलं की गरिबांची सेवा करण्यासाठी त्यांची गरिबी अनुभवणं किती महत्त्वाचं आहे. केवळ पैसा असून सेवा करता येत नाही, तर सहानुभूती आणि अनुभव असल्याशिवाय मनुष्यदेह खरा समाजसेवक बनू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय आपण अजूनपर्यंत तुलना करत बसलोय.
परंतु जी व्यक्ती श्रीमंती आहे ना, ती व्यक्ती बघा प्रत्यक्ष वेळेवर येत नाही. परंतु जी गरीब व्यक्ती आहे ती वेळे अगोदर तिथे आपल्याला पाहायला मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का, प्रत्यक्षात पहावे आपणासी आपण. जय जय रघुवीर समर्थ.